प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये प्रियाचा प्लॅन पूर्णपणे फसलेला आहे. त्यामुळे ती सायली अर्जुनला चॅलेंज करत असते. पुढील प्रोमोमध्ये ते दाखवलंच आहे. त्याआधी मागचा भाग घेतलेला आहे. इकडे कल्पना खूप रडत असते. तिचा विश्वासच बसत नसतो जी काही बातमी आलेली असते त्यावर, आणि ती खूप रडते. इकडे प्रिया म्हणत असते, जाऊ द्या ना आई, जे झालंय ते आपलं मान्य केल्याशिवाय काही पर्याय आहे का? पण तिच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष देत नसतं. आणि कल्पना म्हणते, देवी आई, पाठव ग माझ्या सायली आणि अर्जुनला लवकर घरी. विमलताई म्हणतात, हो ताई, आपले दादा आणि ताई लवकरच घरी येतील, तुम्ही काळजी करू नका बरं. आणि मोठ्याने रडते विमल पण. लगेच इकडे प्रतिमा येते. प्रतिमा पण खूप रडत असते, सुमन पण. आणि कल्पना डायरेक्ट प्रतिमाच्या गळ्यात पडते आणि म्हणते, प्रतिमा, काय होऊन बसलं ग हे? ती म्हणते, हो ना ग, मी ती बातमी बघितल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अशी कशी हे खोटी बातमी देऊ शकतात? आपल्या सायली आणि अर्जुनला काहीही झालं नसेल. आता हे आणि प्रताप गेलेले आहेत ना, ती सायली आणि अर्जुनला घेऊनच येतील. इकडे अस्मिता बाहेर येते. अस्मिताला काहीच माहीत नाहीये. अस्मिता म्हणते, काय झालं? तुम्ही सगळे असे रडताय का? पण तिला कुणीही काही सांगत नाही. ती म्हणते, आता मी प्रेग्नेंट नाहीये, त्यामुळे काही झालं असेल तर मी सहन करू शकते, पण प्लीज मला सांगा. आणि प्रिया म्हणत असते, जाऊ दे ना ग आई, मला माहिती आहे तुझं तन्वीवर खूप प्रेम आहे आणि तुला तन्वी सायली खूप आवडते, पण आता आपल्याला मान्य केल्याशिवाय काही पर्याय आहे का? ते आता गेलेत, या जगात नाहीये. अस्मिताला पण खूप वाईट वाटतं. आणि लगेच इकडे प्रतापराव, रविराज, चैतन्य आणि अश्विन आलेले दाखवले आहेत. तेव्हा कल्पना म्हणत असते की काय झालं हो, सायली आणि अर्जुनला घेऊन येणार होतात ना. आणि ते लगेच बाजूला सरकतात. आणि सायली अर्जुनला पाहिल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एवढं हास्य येतं आणि त्यांना खूप भारी वाटतं. इकडे प्रिया म्हणत असते की बरं झालं, आता ना मी बरोबर किल्लेदार आणि सुभेदारांना पाणी पाजलं आहे, अजून थोडंसं पाजते. आणि ती सगळ्यांसाठी चहा बनवायला जाते. तेवढ्यातच सायली आणि अर्जुन दिसताच तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला एवढं कसं तरी होतं. ती म्हणते, नाही, हे शक्य नाही, हे जिवंत कसे? यांची तर जळून खाक झाली होती ना यांच्या शरीराची हाडं, आणि हे कसं काय झालं, असं तिला प्रश्न पडतो. इकडे लगेच साक्षी आणि सचिनचा सीन घेतला आहे. सचिन म्हणत असतो, अगं साक्षी, तिकडे काहीतरी बातमी पसरली आहे, सगळे खूप रडतायत, मला जायला हवं घरी. साक्षी म्हणते, जाऊ दे ना, रडू दे ना, तुला काय करायचं, तू थांब ना इथे. साक्षी खूप लाडात येते आणि म्हणते, येणार ना प्लीज. आणि तो म्हणतो, हो, आणि तो निघून जातो. नंतर कल्पनाताई सायलीला जवळ घेतात आणि तिला मिठी मारतात आणि म्हणतात, खूप छान झालं बाई, देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि तुम्ही सुखरूप घरी आली. इकडे प्रतिमा आत्या पण तिला जवळ घेतात आणि हा सीन खूप वेळ दाखवला आहे त्यांनी. नंतर कल्पनाताई अर्जुनकडे जातात, अर्जुनला जवळ घेतात. अर्जुन पण त्यांच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो, मम्मा, काळजी नको करू ग, आम्हाला तुझी अवस्था कळतीये की काय झालं असेल तुमच्या मनाची अवस्था ही बातमी ऐकल्यानंतर. आणि पण ना, हे थोडं आम्हालाच कळेनासं झालंय, ही बातमी एवढ्या फास्ट कशी पसरली तर. आणि तो म्हणतो, पण जाऊ द्या. अर्जुन खाली बसतो आणि सांगतो की तो ॲक्सिडेंट कसा झाला. सगळ्यांच्या तोंडाला अगदी हात लावतात सगळेजण, अस्मिता, कल्पनाताई. आणि ते म्हणतात, बरं झालं मम्मा, आम्ही ना थोड्या वेळासाठी त्या गाडीतून खाली उतरलो होतो आणि नंतर तिथे खूप गर्दी झाली, एक ॲम्ब्युलन्स आली होती आणि कोणीतरी टवाळखेर मुलं त्यामध्ये बसलेली होती आणि त्यांचा ते ट्रक चालून बघायचा होता आणि त्यांचा तोल गेला. तेवढ्यात ते ट्रक आमच्या गाडीवर येऊन आदळला. आम्हालाही काही समजलं नाही काही वेळासाठी. नंतर आम्ही तिथे पोलिसांना बोलवलं आणि तेव्हा आम्हाला हे सगळं माहीत झालं. सायली हे सांगत असते तेव्हा कल्पनाताई म्हणत असते, आता नको माझ्या डोळ्याच्या अंतरच तुम्ही जायचं नाहीये, कारण मला आता खूप भीती वाटते तुमची. सगळेजण म्हणत असतात, प्रतापराव म्हणत असतात, अरे पण हे झालं कसं एवढं? नंतर प्रिया आलेली आहे इकडे महिपत आणि नागराजला भेटायला आणि ती म्हणते, काय हो महिपत साहेब, तुम्ही सांगितलं होतं 113% सायली आणि अर्जुन ढगात जाणार आणि ते जिवंत घरी आले, हे कसं काय झालं? आणि काय तो ट्रकवाला, काय तो तुमचा गुंड पट्टर
आणि काय हो हे तुमचे सगळे खोटे नाटे बोल नेहमीचे. आणि माझं आता काय होईल काही सांगता येणार नाही, कारण ते सायली आणि अर्जुनला जर कळलं यामागे मी होते तर ते माझी काही खैर करणार नाही. मैपत साहेब, तुम्ही माझ्याशी खोटं बोलून खूप मोठी चूक केली. आणि मैपत आणि नागराजला इकडे प्रियावर संशयच असतो, कारण त्यांना त्या वकिलांनी सांगितलेलं असतं हिला फक्त हिचा डाव साध्य करायचा आहे आणि त्यामुळे हे तिच्याकडे फक्त बघत असतात. नंतर परत सायली आणि अर्जुनचा सीन घेतला आहे तेव्हा ते सगळ्यांना म्हणत असतात, मुलांनो तुमची वेळ आली होती, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आणि प्रतिमा पण म्हणत असते, हो आपल्या पाठीमागे देव आहे ना, म्हणून हे सगळं साध्य झालं आणि आपली मुलं घरी सुखरूप परतली. आता मी देवीचे आभार मानून येते. आणि ते घरी जायला निघतात. ते घरी जातात. कल्पनाताई म्हणत असतात, अरे पोरांनो आता मला काही सांगायचं नाही, मला नागराज आणि महिपतवर संशय आहे, त्यामुळे ते काहीही करू शकतात, तुम्ही बिलकुल घराच्या बाहेर पडायचं नाही. सायली आणि अर्जुन म्हणतात, मम्मा एवढं घाबरायचं काम नाही, आम्ही ना खूप विचारपूर्वक प्रत्येक पाऊल टाकतोय आजकाल आणि आमच्या मागे भरपूर जण लागलेली आहे. तेव्हा प्रियाचा अगदी चेहराच पडतो. अश्विन म्हणत असतो, दादा आणि वहिनी बरं झालं तुम्ही घरी आला, मला तर ती बातमी बघून आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती. इकडे प्रतापराव म्हणत असतात, अर्जुन तू जे कारण सांगितलं ते मला काही पटत नाहीये. चैतन्य, मला यांच्या दोघांवर काही विश्वास नाहीये, हे मला डाऊट न येण्यासाठी काहीही सांगतील, पण तू पोलिसांकडे चौकशी कर की नेमकं काय झालं होतं आणि परत असं व्हायला नको. इकडे कल्पनाताई म्हणत असतात प्रतापरावांना, बघा ना हो आपली मुलं घरी परत आली, किती चांगलं झालं, पण आता तुम्ही ना ते नागराज आणि महिपतवर पण थोडं पाळत ठेवा, म्हणजे ते काय करतायत, ते जेलमध्ये बसूनही काहीही करू शकतात, ते खूप विचित्र लोक आहेत. चैतन्य म्हणतो, अर्जुन हे तू जे कारण सांगितलं ना ते मला पण काही पटलं नाही. नंतर परत सचिन आणि अस्मिताचा सीन घेतला आहे. सचिन अस्मिताला थोडा मस्का लावत असतो आणि म्हणतो, अस्मी अगं मी आलोय, काय झालं होतं ग सायली आणि अर्जुनला. ती म्हणते, एवढीच काळजी वाटते तर त्यांच्याकडे जाऊन 2 मिनिटं थांबून विचारायचं होतं ना, मला का विचारतोय. सचिन म्हणत असतो, अगं अस्मी तसं नाही, पण मला वाटलं तुला विचारावं. ती म्हणते, हो तुला भरपूर काळजी असते सगळ्यांची, ऐन वेळेला जेव्हा दुःखांचं काही संकट येतं तेव्हा तू घरामध्ये नसतोस. आता ती सचिनला थोडी इग्नोर करते. आता तिच्या हळूहळू लक्षात यायला लागलंय की सचिन हा खरंच विचित्र स्वभावाचा माणूस आहे आणि लवकरच तिला हे कळेल. तोपर्यंत आपण वाट बघूया. पण अस्मिता आता थोडी तरी हुशार झालीये, ती सचिनला इग्नोर करायला शिकलीये आणि बाळाला खेळवत बसतीये. इकडे सचिनला थोडा राग येतो आणि म्हणतो, ही अशी का वागत असेल आजकाल. नंतर परत चैतन्य, सायली आणि अर्जुन त्यांच्या बेडरूममध्ये गेलेले असतात. तेव्हा चैतन्य विचारतो, अर्जुन तू जे कारण सांगितलं ते मला काही पटलं नाही, खरं काय ते सांग ना मला, मी तुझा मित्रच तर आहे. अर्जुन म्हणतो, सांगतो. तो म्हणतो, काय खरं काही वेगळं आहे, अरे चल ना खाली सगळ्यांना सांग ना मग. अर्जुन म्हणतो, मूर्ख आहे का चैतन्य तू, आई आणि बाबांना पहिलाच खूप धक्का बसला आहे, आता आणखी त्रास नको. आणि मी तुला काय सांगतो ते शांतपणे ऐक, हे सगळं प्रियाने घडवून आणलं होतं. आणि तो म्हणतो, पण हे तुम्हाला कसं कळलं, प्रिया एवढी नीच बाई आहे. तो म्हणतो, हो अरे आम्ही दवाखान्यात जायला निघालो तेव्हा आम्हाला पटवर्धन वकिलांचा कॉल आला आणि तो कॉल आम्ही स्पीकरवर ठेवून ऐकत होतो. तेव्हा ते म्हणाले, तुमच्या घरातील तन्वी सुभेदार माझ्याकडे आल्या होत्या आणि तुम्ही एवढे प्रयत्न करून नागराज आणि महिपतला जेलमध्ये टाकलं आणि ते त्यांना जामिनावर सोडवायचं बघत होत्या आणि त्यामध्ये पुढच्या 8 दिवसात ते सुटले पाहिजे. पण आम्हाला हे सगळं काही कॉलवर ऐकायचं नव्हतं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट त्यांना भेटायला त्यांच्या ऑफिसला गेलो. चैतन्य म्हणत असतो, बाप रे एवढं भयानक कृत्य आणि ती प्रिया करते आणि ती त्यांना मिळालेली आहे. सायली म्हणत असते, हो भाऊजी तिच्यावर आम्ही खूप दिवसापासून लक्ष ठेवून आहो, आम्हाला हा पण डाऊट आहे की ती खरी तन्वी नाहीये. चैतन्य म्हणत असतो, ते आपण शोधून काढूया. पण पुढे काय झालं पुढचं मग अर्जुन सांगतो की आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर ते म्हणाले होते की अहो तुमची ती तन्वी सुभेदार आहे ना, तिने माझ्यापुढे पैशांची गड्डी ठेवली आणि म्हणाली मला ना यांना सोडवायचं आहे, पण त्याआधी पण मला दुसरं काही काम करायचंय. मग ते म्हणतात, साहेब आम्ही तुमचा व्हिडिओ काढून ठेवू शकतो का.
कारण प्रिया काय काय म्हणाली मग हे आमच्याकडे प्रूव्ह म्हणून राहील. नंतर तो वकील म्हणतो हो चालेल ना, मी सांगतो, जे काय आहे ते खरं सांगतो. आणि तो म्हणतो की ती म्हणाली होती मला मला कुणाचा तरी अपघात घडवून आणायचा आहे. तो म्हणतो ॲक्सिडेंट कुणाचा? आणि तो वकील म्हणतो तुमचा. बाप रे, अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो म्हणतो व्हॉट, हे काय ऐकतोय मी? ते म्हणते हो ऐका, तिने सांगितलं होतं की मला सायली आणि अर्जुनला संपवायचं आहे, तुमचा जीव जाईल असा कट तिने रचला होता आणि त्यामध्ये तिचं नाव न येता नागराज आणि महिपतचं नाव यायला हवं. म्हणजे परत सायली आणि अर्जुन गेले हे सगळं महिपत आणि नागराजने घडवून आणलंय, म्हणजे ते पण जेलातून सुटू शकत नाही आणि तिचा पण जो काही डाव आहे तो साध्य होईल असा तिचा प्लॅन होता. तेव्हा सायली आणि अर्जुन म्हणतात बरं झालं वकील साहेब, तुम्ही आम्हाला साथ दिली म्हणून आमचा जीव वाचला, पण आता पुढे आम्ही काय सांगतो ते ऐका. हिच्याशी डबल गेम जर करायचं असेल तर तुम्ही हे नागराज आणि महिपतला पण सांगा. वकील म्हणत असतो ते मी आधीच केलेलं आहे, महिपतने त्याचा गुंड पाठवला होता. तेव्हा अर्जुनच्या जीवात जीव येतो आणि म्हणतो आता हिचं काही, हिला जेलमध्ये नक्की पाठवणार, कारण हिची सगळीकडून कोंडी झालेली आहे आता. आणि खरंच प्रियाला खूप ओव्हर स्मार्ट समजते, पण तिच्यापेक्षाही स्मार्ट लोक या जगात आहे याचं तिला अजून माहीतच नाहीये. आता सगळीकडून अडकणार आहे, त्यामुळे पुढील भाग बघत राहा. तेव्हा वकील सांगतात अर्जुन साहेब तुम्ही खूप चांगले वकील आहात, पण तुमच्या घरामध्ये अशी एक बाई आहे हे मला ऐकूनच धक्का बसला होता. अर्जुन म्हणत असतो हो ती जरा विचित्रच आहे. नंतर चैतन्य म्हणतो अर्जुन आता तू तुझ्यात लक्ष ठेवून वाग. नंतर परत महिपत आणि प्रियाचा सीन. काय हो महिपत साहेब, तुम्ही काय सांगितलं होतं? आणि तुमचे तर ना असे जेलमध्ये सडायला हवे आणि तुमचे प्रेत समुद्रात फेकून द्यायला हवे. तेव्हा महिपतला एवढा राग येतो आणि महिपत डायरेक्ट तिचा गळा दाबतो, एवढ्या जोरात दाबत असतो. तेव्हा नागराज म्हणत असतो दाब महिपत, सोडूच नको तिला, कारण ती खूप पोहोचलेली आहे. आजपर्यंत तिने आपल्यासोबत राहून खूप काही डाव खेळले आहेत, आता तिला सोडूच नको, जीवे मार तिला. आणि प्रिया म्हणत असते सोडा महिपत साहेब, सोडा सोडा प्लीज सोडा. आणि महिपत काही सोडतच नसतो, खूप जोरात गळा दाबतो आणि म्हणतो काय ग मला सांगतेस, मी जे सांगतो ते करत नाही, आता मी तेच करणार जे मी म्हणालो होतो आणि मी तुला जिवंत सोडणार नाही आता. आणि तो प्रिया घरी यायला निघते. नंतर चैतन्य आणि सायली ते बोलत असतात, तेव्हा सायली आणि अर्जुन बाहेर जातात आणि प्रिया आलेली असते. तेव्हा प्रिया म्हणते अरे तुम्ही आज वाचलात, पण आता मी तुमच्यावर असे वार, तुमचे एक एक वार झेलून तुमच्यावर पलटवार करणार आहे. तेव्हा सायली म्हणते आता तुझ्यावरच बघ कसे थार थार वार करणार आहे आम्ही. आणि अर्जुन म्हणतो आता तर तू जेलमध्ये गेलीस बघ, आता तुला कुणीही वाचू शकत नाही, त्यामुळे तू ना आता काळजीच करू नको. तेव्हा प्रिया म्हणते मी पण तयार आहे तुमचा एक एक वार झेलायला आणि तुमच्याशी